हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये। आज मी आलो आहे एकदम जबरदस्त अशा प्लेसवर, तुम्हाला सगळा नजारा दाखवणार आहे। वेलकम टू राजस्थान फॅमिली ट्रिप। आणि माझ्या सोबत आहे हे सगळे फॅमिली मेंबर्स। इकडे फोटोशूट करणं सुरू आहे आणि या इकडे आहे एकदम भारी नजारा, जोधपूर द ब्लू सिटी आणि मेहरानगढ़ फोर्ट आहे आपल्या मागे। आणि त्या तिकडे तो जसवंत थाडा नावाची प्लेस आहे। मी पुण्याहून जोधपूरला ट्रेनने आलो, सूर्यनगरी एक्सप्रेसने। बँड्राहून आलो आम्ही। जोधपूरचे जे प्रसिद्ध स्पॉट्स आहेत, उदाहरणार्थ क्लॉक टॉवर, हा पण इथून वॉकिंग डिस्टन्सवर आहे। ती एक स्टेप वेल आहे, ती इथेच आहे मध्ये जवळपास। जसवंत थाडा या इथे आहे, मेहरानगढ़ फोर्ट या इथे दिसतोय तुम्हाला। ही सगळी ब्लू सिटी जोधपूर ओल्ड सिटी जी आहे त्या तिकडे दिसणाऱ्या या डोंगराच्या मागे आहे। आम्ही इथे नाश्ता करणार आहोत। नाश्त्याला इथे बरेचसे पदार्थ आहेत, पण रेग्युलर पोहे पराठे हे ते। तर आता आम्ही पराठा घेणार आणि पोहे पण घेणार आणि त्याच्यानंतर चालत चालत आम्ही जाणार या मेहरानगढ़ फोर्टला। फोर्ट एक्सप्लोअर करू। रिलॅक्स वातावरण आहे सध्या, ऊन आलं आहे भरपूर, सूर्यबापा या इथे एकदम डोळ्यावर येतं आहे, पण एवढं काही खास चटके लागतील असं ऊन वाटत नाही। जोधपूरच्या या छोट्या छोट्या गल्ल्यांमधून मी जातोय आता। सगळी आमची ट्रेन जाते हळूहळू मेहरानगढ़ किल्ल्याकडे आणि मस्त मज्जा येते। आता आम्ही फिरत राहतोय। चढ खूपच इथे। तुमच्यासोबत जर कोणी सिनियर सिटीजन असतील तर इट्स बेटर तुम्ही रिक्षा करून दुसऱ्या साईडने जा। तर आता मी आलोय मेहरानगढ़ किल्ल्यामध्ये आणि आम्ही मस्त सगळेच किल्ला एक्सप्लोअर करतोय। मागे बघू शकता तुम्ही, मॅग्निफिसंट स्ट्रक्चर, एकदम खतरनाक। चला आपण पुढे जाऊ आणि उरलेला किल्ला आता एक्सप्लोअर करू। तर मी आता मेहरानगढ़ फोर्ट फिरत फिरत मध्ये आलेलो आहे फोर्टच्या। इथे बाजार म्हणून एक एरिया होता, तिथे तुम्हाला बऱ्याचशा ट्रॅडिशनल गोष्टी मिळतील, त्यात तुम्ही विकत घेऊ शकता। मेहरानगढ़ कॅफे म्हणून पण आहे। आता मेहरानगढ़ फोर्ट पूर्ण फिरून झाला आहे। पूर्ण म्हणजे आम्ही एक छोटासाच पार्ट बघितला, त्याच्यातला म्युझियम येते आणि ते पाहून आता आपण पुढच्या प्लॅनकडे जातोय। चलो लेट्स गो। आता पूर्ण जसवंत थाडा ही प्लेस पाहणं झाली माझी आणि आमची पूर्ण फॅमिली। आता आम्ही जात आहोत, तेव्हा हे ते बाकीचे तिकडून येत आहेत। तर आम्ही आता जात आहोत मस्त पेटपूजा करायला। आणि त्याच्या आधी आपला प्लॅन आहे की उमेद भवन पॅलेस जो आहे तो आपल्याला बघायचा आहे। तर एक तर तो किंवा काहीतरी ब्रेक असा आता प्लॅन असेल, आणि ते करून आपण पुढच्या स्पॉटला जाऊ। तर मित्रांनो, मी आता आलो आहे मंडोर या गावाला। जोधपूरपासून हे थोडंसं लांब आहे, एक आम्हाला अर्धा तास लागला। शेअर्ड रिक्षा
करून आलो आम्ही. 300 रुपये आमच्याकडून घेतले 6 पॅसेंजरसाठी. इथे टॉय ट्रेन आहे, टॉय ट्रेन नाही आहे म्हणजे पॅसेंजर्स पण बसतात त्याच्यात, सगळे अडल्ट्स वगैरे. तर ती पूर्ण आपल्याला या गार्डनमध्ये फिरवते. जिथे पाहिजे तिथे तुम्ही उतरायचं आणि त्याच्यानंतर लाईट आणि तो लेझरचा शो आहे तो एक अटेंड करायचा. आणि इथलं खासियत अशी की हे जे मंडोर गाव आहे हे रावण जो होता, रावण त्याचं सासूरवाडी असं म्हटलं जातं, म्हणजे मंदोदरीचं माहेर. तर मित्रांनो मी आलो आहे आता या मंडोर गार्डनमध्ये आणि इथे तेव्हा तर रेकॉर्ड नव्हतं झालं म्हणून आले म्हणतो, रेकॉर्डच नव्हतं झालं, आता होतंय. तर या इकडे आपल्याला जायचं आहे आता आणि ही टॉय ट्रेन आहे तुम्ही बघू शकता. तर याच्यात आम्ही बसलो आहे आता, आम्ही सगळे मस्त एकाच कंपार्टमेंटमध्ये 6 लोक बसलो आहे. इथून जायचं आहे, या गार्डनची पूर्ण सफर ते आपल्याला घडवून आणतात. त्याच्यामध्ये तुम्हाला लेझर शो, मंदिर विंदिर हे सगळे स्पॉट्स बघायला मिळतात. मंदिर 8:30 वाजेपर्यंत उघडं आहे. तुम्ही कुठेही उतरून तिथे ते स्पॉट बघू शकता. तुमचं तिकीट तिथे संपलं. जर पुन्हा बसायचं असेल ट्रेनमध्ये तर पुढची जी जेव्हा येते तेव्हा बसायचं, 10 रुपये तिकीट वापस द्यायचं. आता एक लेझर शो आहे 6:30 ते 7चा, आम्ही तिकीट काढलं आहे, तो बघायचा. सो आता हॉटेलमधून चेकआउट करून आम्ही निघालो जोधपूर स्टेशनकडे, कारण की आम्हाला जायचं आहे आता. आजचा प्लॅन आहे की जैसलमेर जायचं आहे. किती वाजले? 5:45 झाले. आता आम्ही जोधपूर स्टेशनला उभे आहोत आणि आता मला जायचं आहे इथून जैसलमेर. ट्रेन येईल आता. मस्त की चहा घेतला इथे, पोहे वगैरे काहीच रेडी नव्हते, चहा झाला आहे. ट्रेनच्या सफरची मजा घेत जायची म्हणून आपण स्लीपरचं तिकीट रिझर्वेशन केलं आहे इथून जाताना, म्हणजे नॉन AC. चलो बघूया. तर आता जोधपूरहून जैसलमेरला जातोय आम्ही आणि मध्ये आपली गाडी थांबलेली आहे पोखरण या स्टेशनवर. हेच ते फेमस स्टेशन आहे जिथे स्माइलिंग बुद्धाचा एक्सपेरिमेंट झाला होता आणि आपण अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली बॉम्बस्फोट घडवले होते ॲटॉमिक. तर त्या पोखरणला थांबलो आहे आता. गाडी इकडे थांबली आहे, सूर्य एकदम स्ट्रेट डोळ्यावर येतोय. हे आता झालं की इथून जैसलमेर आणि मस्त इथून पुढे. अशा प्रकारे आता आम्ही आलोय जैसलमेर स्टेशनला आणि आता इथून पुढे जायचं हॉटेलवर आणि करू एक्सप्लोर जैसलमेर. मला व्हिडिओ काढायचा आहे पण हा पठ्ठा आहे ना लाकूड तोडतोय बिल्डिंगवर मारून मारून, त्याच्यामुळे मी जरा बोलायचं थांबलोय. ऑलराईट, तर मी आलो आहे आता जैसलमेरमध्ये. जैसलमेरमधून आपल्याला मेन अट्रॅक्शन जे कवर करायचं आहे यावेळेस ते म्हणजे लोंगेवाला बॉर्डर आणि त्याच्यानंतर तानोट माता टेम्पल. तर या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तेच आमचं ड्रीम डेस्टिनेशन होतं आणि ड्रीम डेस्टिनेशनच्या या ट्रिपचं ते मुख्य आकर्षण, म्हणजे ड्रीम डेस्टिनेशन तेच. पण आपण जोधपूर पण केलं जसं तुम्ही बघितलं. काल आम्ही जोधपूरला होतो. आज सकाळी 6:20ची अहमदाबाद जैसलमेर ही गाडी पकडून आम्ही ट्रेनने जोधपूरहून बसून इथे आलो. 12-12:30च्या आसपास आम्ही इथे आलो आणि जोधपूरला जैसलमेरला हे आपलं हॉटेल बुक केलेलं आहे जे या किल्ल्याच्या पार्किंगच्या एक्झॅक्ट समोर आहे. तुम्हाला मी जस्ट आयडिया देतो की हे कुठे हॉटेल. या इकडून तुम्ही येता असं आणि किल्ल्याला या इकडे जायचं आहे. ही किल्ल्याची पार्किंग आहे इकडे सगळी
आणि ह्या इथे आपलं हॉटेल आहे. हॉटेलचं नाव आहे हॉटेल जसवंत पॅलेस. मागे किल्ला दिसतो पूर्ण. हा वन अँड ओनली बिगेस्ट लिव्हिंग फोर्ट असं म्हटलं जातं याला, कारण की लोक इथे अजून राहतात, त्यांचे घरंसुद्धा आहेत. तर किल्ला बघायला, सिटी टूर करायला, बाकीचे पॉईंट्स बघायला हे आपण थोड्या वेळाने जाणार आहोत. सगळ्यात पहिले तर आता आपल्याला चहा प्यायचा आहे. सगळी मंडळी आमची तिथे जमलेली आहे. इथे कसं आहे की स्टेशनपासून तुम्हाला इथे आणून सोडण्यासाठी रिक्षावाले, इतकी कॉम्पिटिशन आहे, इतकी गर्दी इथे, रिक्षा, त्या टूरच्या गाड्या, फोर व्हीलर वगैरे, की ना तुम्हाला ते पागल करून टाकतील. पण थोडंसं आपलं लक्ष ठेवायचं, आपल्या हातात आपला कंट्रोल ठेवायचा, किती द्यायचे काय. आम्ही 100 रुपये दिले, लोक तर 20 रुपयातसुद्धा आणायला तयार होते. इतकं काही जास्त लांब नव्हतं, पण आमच्याकडे सामान होतं आणि मुलगी पण होती छोटी, आम्ही थकलेलो पण होतो. तर त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की ठीक आहे. आणि 100 रुपये वॉज रिजनेबल रेट. सध्या सीझन सुरू झाला आहे डिसेंबरमध्ये, तर त्यामुळे आम्ही ते देऊन आलो. पण लोक तुम्हाला फार इथे गंडवण्याचं तर ते तर आहेच, पण त्यातल्या त्यात ते कॉम्पिटिशनमुळे ना इतके 8-10 जणं तुमच्या भोवती गारडा करून उभे राहतील की तुम्हाला प्रेशर येईल, टेन्शन येईल की काय, कोणाला पैसे देऊ आता आणि कोणाचं ऐकू. पण आम्हाला हे बऱ्याच ठिकाणचा अनुभव असल्यामुळे त्याच्यामुळे मला काही जास्त फरक पडला नाही. मी पटकन एकाला हो म्हटलो, बरोबर जे माझा क्लिक झाला मला, आणि तिथून बॅग वगैरे घेऊन आम्ही इथे आलो. जनरली इकडे सगळे असे हे रूफटॉप रेस्टॉरंट्स आहेत हॉटेल्सवर, आणि तिथे तुम्ही जेवण वगैरे करा. सगळं ते त्यांचेच असतील असं नाही, हॉटेलवाल्यांचे, ते भाड्याने देऊन टाकतात. तर यांचं बिल वेगळं, हॉटेलचं बिल वेगळं. मेक माय ट्रिपवरून मी हॉटेल बुक केलं होतं, हॉटेल जसवंत पॅलेस, एक्झॅक्ट फोर्टच्या, या जैसलमेर फोर्टच्या समोर. इथे लाईनशीर बरेच हॉटेल्स आहेत, तर तुम्हाला बरेच देऊ शकतात. हे साधं हॉटेल आहे एकदम, पण रूम्स चांगले आहेत, बाथरूम वगैरे आहे, स्वच्छ आहे, आणि ही गरम पाण्याची सोय अशी आहे. आता आम्ही आलो आहोत म्हणून त्याने थोडा वेळ या पाण्याची सोय आता तो करतोय. ते तिकडे लाकडं फोडतोय वर, याच्यात टाकतोय, आणि मग गरम पाणी खाली मिळणार आहे. पण मग इथे तुम्हाला जर अर्ली मॉर्निंग एकदम निघायचं असेल कुठे, किंवा तुमचा अर्ली मॉर्निंगचा प्लॅन असेल, तर अशा ठिकाणी गरम पाणी किती मिळेल, आणि थंडीच्या दिवसात मग तुम्हाला गार पाण्याने जमेल का, दॅट इज वन थिंग टू थिंक ऑन. आता जर तुम्ही हे डिसाईड करायचं बघत असाल की हॉटेल कुठे घ्यायचं जैसलमेरमध्ये, तुम्ही जर फोर्ट एरियाच्या आसपास घेतलं तर बघा, या फोर्टच्या इथे या अशा खाली पार्किंग्स असतात. या पार्किंगचे पीप पीप पीप, गाड्यांचे आवाज, चिल्लम चिल्ली ही कंटिन्यू तुम्हाला रूमच्यामध्ये ऐकू येत राहील. ते थोडंफार तुम्ही खिडक्या बंद कराल, हे ते तर थोडंफार कमी होईल, पण ओव्हरऑल ते म्हणजे थोडंफार तरी ते असणारच आहे. अशी आता आमची ट्रिप सुरू आहे मस्त. आम्ही बसलो या शेअर रिक्षामध्ये, डुगडुगीमध्ये, आणि जातो कुलधरा विलेजला. कुलधरा हे अशी सगळी मागे जनतावस्ती बाकीची, आणि चाललो. एक नंबर एरिया आहे मस्त. हे आहे कुलधरा विलेज आणि त्याचे राहिलेले अवशेष. कुलधरा या विलेजमध्ये आम्ही आलेलो आहे आता. मला या कुलधरा विलेजच्या या रुईन्समध्ये हे जे खंडर उरलेले आहेत, नुसते अवशेष, यांच्यामध्ये फिरायची आणि तो फील घ्यायची खूप इच्छा होती. ते आज फायनली पूर्ण केलं. आणि जैसलमेरपासून 20 किलोमीटरवर आहे. तुम्ही जर कार आणली तर अर्ध्या तासात, शेअर रिक्षा वगैरे असेल तर 1.5 तास लागतो. पण वर्थ विजिटिंग प्लेस आहे. गर्दीचे जे ठिकाणं आहेत, म्हणजे तिकडे लोक उभे राहतात, फोटो काढतात वगैरे, तसंही करू शकता. किंवा तुम्हाला जर खरोखर या अवशेषांचा फील घ्यायचा असेल, याच्या मागची जी हिस्ट्री आहे त्याचं जर जाणून घ्यायचं असेल, तर या उरलेल्या हे जे रुईन्स आहेत ना, हे जे खंडहर आहेत, याच्यामध्ये तुम्ही फिरा, एकटे फिरा. हे रुईन्स, खंडहर, हे जे अवशेष आहेत ना, हे आपल्यावर हावी व्हायला बघतात. आणि असं थोड्या वेळासाठी तर मला असं वाटलं की मी त्या एरामध्ये, त्या कालखंडामध्येच गेलो आहे की काय. हे पूर्ण गाव, कुलधरा गाव, हे निर्मनुष्य होण्यामागे बरेचसे कारण आहेत. त्याचं बरंचसं तिथे लिहिलेलं पण आहे, तर त्याचा फोटो मी इथे टाकलेला आहे.
तुम्ही बघू शकता, गुगल करू शकता, त्याचे एन नंबर ऑफ व्हिडिओज तुम्हाला मिळतील. बट आय विल रिकमेंड की तुम्ही इथे या, व्हिजिट द्या या गावाला जैसलमेरला आल्यावर आणि याचा फील घ्या. हे उरलेले दगडं, उरलेले अवशेष, त्याचा इतिहास, त्याचा फील घ्या. आणि थोडंसं हॉन्टेड प्लेस आहे ही, हे माहीत असल्यावर जो फील येतो तो तर अजूनच खतरनाक आहे. थोडं जर तुम्ही लांब लांब जाल ना एकटे, हे एकदम भयानक. मग तर म्हणजे भीती वाटायला लागते की इथे काय होईल की काय आता. बट नेव्हरदलेस एक नंबर जागा आहे, वर्थ व्हिजिटिंग प्लेस आहे. मी आता फिरत फिरत आलो आहे या कुलधारा कॅक्टस सँक्च्युरीमध्ये. सँक्च्युरी आहे की काय काहीतरी लिहिलं आहे त्यांनी, पण हे कॅक्टससाठी फेमस आहे सगळं. आणि इथे अशा टाईपचे कॅक्टस आहेत, कॅक्टसचे प्लांट्स की अरे बापरे, निवडुंग आपण त्याला म्हणतो. एकदम एन नंबर ऑफ निवडुंग, एकदम भारी आणि एकापेक्षा एक जबरदस्त. आपण जनरली कोणतं बघतो की समजा हे आपण बघतो, पण इथे असे जबरदस्त. म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर आता हे बघा, हे एक वेगळ्या टाईपचा निवडुंग आहे. त्याच्यानंतर हा बघा, आणि अजून त्या तिकडे एक येलो टाईपचं आहे. हे एक वेगळ्या टाईपचं निवडुंग आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे निवडुंगाचे झाड आहेत इथे. ही जागा एकदम भारी आहे. ज्याला वनस्पती वगैरेमध्ये हे नवीन काहीतरी बघण्याची इच्छा असेल त्याने तर इथे नक्की यायला पाहिजे. थोडंसं हौदासारखं केलेलं आहे, पाणी वगैरे पावसाळ्यात तिथे असत असेल, आय डोंट नो. पण निवडुंगांच्या स्पेशल निवडुंगांसाठी इतकं काही केलेलं आहे मी तर इथे फर्स्ट टाईम बघितलं. आणि वर्थ व्हिजिटिंग आहे. तुम्हाला काहीतरी नवीन दिसेल या निवडुंगांमधला, कॅक्टसमधला. एकदम भारी. असे सगळे आम्ही बसलोय मस्तपैकी. कुलधारा विलेज पाहून झालंय आणि आता आम्ही निघालोय आमच्या शेअर रिक्षामध्ये. आम्ही असे आलेलो इकडून या रस्त्याने, आणि आता इकडे पुढे हा पक्का रस्ता आहे. आमची ॲक्च्युअल एकदम बढिया डेझर्ट सफारी झालेली, ऑफ रोडिंग वगैरे सगळं मस्त. इथे समोर मी, मध्ये हे, आणि तिकडे मागे पण दोन, असे आम्ही सगळे बसलोय एकदम भारी. तर आता आम्ही बसलोय मस्तपैकी या जैसलमेर गोल्डन सिटी, सुवर्णनगरी जैसलमेरच्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आमच्या या गेस्ट हाऊसमध्ये. आमचा आजचा दिवस आता संपलेला आहे. कुलधारा बघितलं, फोर्टमध्ये जाऊन आलो, थोडीशी शॉपिंग केली, त्याच्यानंतर सिटी टूर केली, एक हवेली होती मोठी मस्त ती बघितली, 1-2 पॅलेसेस बघितले, आणि त्याच्यानंतर आम्ही वापस आलो गेस्ट हाऊसवर. उद्याचा प्रोग्राम एकदम खतरनाक असणार आहे, कारण की उद्या मी जातोय आमच्या ड्रीम डेस्टिनेशनला, अँड दॅट इज तनोट-राय माता मंदिर. या परिसरात आलेलो आपण. हे माता मंदिर आहे मागे इकडे. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, इतकी भारी मजा आहे ना.
या मंदिरावर भारत पाकिस्तान युद्धात 1965च्या वेळेस 3000 बॉम्ब टाकले गेले होते, पण मंदिराला काहीच झालं नाही. ह्या इथे मागे सगळं लिहिलेलं आहे आणि BSF हे सगळं मेंटेन करतं इथलं. चला आता जाऊन बघू पुढे. तर मित्रांनो, आता आमचं एकदम जबरदस्त ते तनोट राय माता मंदिर बघून झालंय. पाकिस्तान का कौन सा? खानगढ़ कितना नजदीक है? 35 मिनट. ये हम लोग जो चेक पोस्ट पे जाते हैं वहाँ से उधर का कुछ भी नहीं दिखता है क्या? पाकिस्तान में झंडा दिखता है, चेक पोस्ट. ओके, उनका चेक पोस्ट दिखता है. उनकी चेक पोस्ट, उनका झंडा दिखता है. अरे बाप रे, मजा आहे. आता आम्ही खरं तर आमच्या ड्रीम डेस्टिनेशनवर चाललोय, ज्याची ही ट्रिप ठरलेली होती. आतापर्यंत तुम्ही जे काही पाहिलं ते तर सगळं टाईमपास ॲड ऑन चालू होत जातो फिरस्ती, पण ड्रीम डेस्टिनेशन ट्रिप म्हणून जी होती त्याच्यातलं ॲक्च्युअल ड्रीम डेस्टिनेशन जे आहे तिथे आता चाललोय. BSFचा तो पास वगैरे बनवला, तानोट माताच्या तिथे दर्शन घेतलं. आम्ही चाललो आहोत बॉर्डरकडे. मित्रांनो, मी आता आलेलो आहे माझ्या ड्रीम डेस्टिनेशनवर आणि ते म्हणजे बघू शकता तुम्ही, वेलकम टू इंडो पाकिस्तान बॉर्डर. वॉच टॉवरवर जाणार आहे आपण आता. सो अशा प्रकारे मित्रांनो, मी आता आलेलो आहे आमच्या सगळ्यांसोबत माझ्या ड्रीम डेस्टिनेशनवर, अँड दॅट इज धिस लोंगेवालाचं हे युद्धस्थळ आहे. इथे वॉरची जागा पण आहे, ते सगळं ठेवलेलं आहे. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात काय काय झालं त्याच्याबद्दल सगळं इथे ते आता आपण एक्सप्लोअर करू. मला इतकं भारी वाटतंय आता, इतकं छान वाटतंय. जे माझं ड्रीम डेस्टिनेशन होतं ते हे लोंगेवाला. इथे युद्धस्थळ म्हणून त्यांनी तयार पण केलेलं आहे आणि ही ॲक्च्युअल जागा आहे 1971 जिथे घडलं सगळं. तुम्ही बघू शकताय जुने पुराणे हे असे टँक वगैरे इकडे पडलेले आहेत. हे असं आता केलेलं आहे त्यांनी, काही काही रिस्टोर केले, ते नीट ठेवलेले आहे. जुनंच आहे सगळं तेव्हाचं. त्या तिकडे ती एक गाडी पडलेली आहे, तुम्ही व्हिडिओत बघू शकता. आणि हीच ती जागा आहे जिथे तो बॉर्डर पिक्चर आपला शूट केला गेला होता. त्या बॉर्डर पिक्चरमुळेच खरं तर हे मनात बसलं होतं आणि तेव्हापासून इतिहास तर वाचला होता, माहीत पण होतं, पण तेव्हापासून या इथे येऊन हे पूर्ण बघण्याची, तर व्हिजिट करण्याची खूप इच्छा होती. तर आज ते माझं ड्रीम डेस्टिनेशनचं सफल झालं आहे, पूर्ण झालं आहे. या लोंगेवाला युद्धस्थळमध्ये या एरियामध्ये मी फिरतोय आता. इथला माहोलच वेगळा आहे. हे जे जुने उरलेले अवशेष जे बघायला मिळतात या पाकिस्तानी आर्टिलरीचे वगैरे, ते पाहून आपल्याला खरंच गर्व होतो की इथल्या 120 लोकांची जी बटालियन होती पंजाब रेजिमेंटची, त्यांनी काय काय केलं असेल आणि काय पराक्रम होता त्यांचा. बॉर्डर पिक्चरमध्ये आपल्याला सगळं पाहायला भेटतं, पण इथे येऊन खरंच ते अनुभवायला भेटतं. दिस वॉज माय ड्रीम डेस्टिनेशन. आज इथे आलो. मस्त RCL गन आहे ही, जी मथुरादास याने वापरलेली असं दाखवलेलं आहे. आणि इकडे आमचे मेंबर. कसं वाटतंय मग तुला आपल्या ड्रीम डेस्टिनेशनवर जाऊन? मी आणि आम्ही दोघांनी लहानपणापासून बॉर्डर पिक्चर खूप पाहिला होता, तर त्याच्यामुळे आम्ही आता ड्रीम डेस्टिनेशन होतं आमचं ते लोंगेवाला. आम्ही आता जाऊन आलो. आज पूर्ण झाला आज एकदाचं ड्रीम डेस्टिनेशन. तर तुझं काय ओपिनियन आहे त्याच्याबद्दल? ओपिनियन खतरनाक, मजा येऊन गेली. पण याचे डायलॉग पाठवते बॉर्डर पिक्चरचे. अनएक्सपेक्टेड ड्रीम डेस्टिनेशन कम ट्रू असं झालं ते. आणि मजा आली मस्त. खूपच डायरेक्ट किती भारी वाटलं. छान वाटतं ते जाऊन, खरंच असं भारी वाटतं. ठीक, वा, खतरनाक नाही ते. आणि एकदा तरी शोधायला पाहिजे असं जागा येते. ठीक आहे, तर आता आमची ट्रिप अशा प्रकारे इथे कन्क्लूड झालेली. पुढे ओव्हरऑल जर्नी त्याच्यावर ते दाखवण्यात काही पॉईंट नाही.
भेटूया पुढच्या अशा जबरदस्त व्हिडिओमध्ये. टिल देन हॅव अ ग्रेट लाईफ.